रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री रामदास अठावले और युवक आघाड़ी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पप्पूजी कागदे ने एडवोकेट संग्राम बाबा मोरे को कल्याण डोंबिवली युवक आघाड़ी के शहर जिला अध्यक्ष पद पर दोबारा नियुक्त किया है। जब तक पार्टी का नया आदेश नहीं आता तब तक एडवोकेट संग्राम बाबा मोरे ही इस पद पर कार्यरत रहेंगे। ऐसी जानकारी डोंबिवली में अंकुश गायकवाड़ के कार्यालय में आयोजित एक पत्रकार परिषद में दी गई है। संग्राम मोरे को जिले में युवाओं का एक बड़ा सम्मेलन आयोजित करने और संगठन को मजबूत करने का उद्देश्य दिया गया है। इस मौके पर अन्य महत्वपूर्ण नियुक्ति भी की गई। अंकुश गायकवाड़ के लड़के रवि गायकवाड़ को डोंबिवली कार्य अध्यक्ष युवा अध्यक्ष पद पर नियुक्त किया गया है। पार्टी संगठन को मजबूत करने के उद्देश्य से युवा कार्यकर्ता अमित पाटिल को उपाध्यक्ष और संजय गायकवाड़ को महासचिव पद दिया गया है। रवि गायकवाड़ को कार्याध्यक्ष पद दिया गया है। ये जिम्मेदारी सौंपी गई है। इन नियुक्ति के बाद पार्टी कार्यकर्ताओं में उत्साह देखा जा रहा है। इस मौके पर अधिवक्ता संग्राम मोरे, कल्याण डोंबिवली युवा आघाड़ी शहर जिला अध्यक्ष कार्याध्यक्ष रवि गायकवाड़ उपस्थित थे। अन्य मान्यवरों में दलित मित्र ठाणे प्रदेश अध्यक्ष अन्ना साहेब रोकड़े, भूतपूर्व नगर सेवक भीमराव डोळस, संतोष जाधव, मानिक उगड़े, मीनाताई साळवे, कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव, भारत सोनवणे, अधिवक्ता अंबोरे, गणेश कांबळे, कुमार कांबळे, तुकाराम पवार, छाया कांबळे, वैशाली मैडम, मंगेश कांबळे, नितिन इंगोले इत्यादि मान्यवर प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूद थे। इस अवसर पर हमारे संवाददाता ने संग्राम मोरे, अन्ना रोकड़े, मानिक उगड़े की प्रतिक्रिया ली है। आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश काय? आजचा पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश असं की 1 जून 2025 रोजी माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं अधिवेशन भरवलेलं आहे। त्यानिमित्त आम्ही ते जमा झालेलो आहोत आणि आमचे युवकचे जिल्हा प्रदेशाध्यक्ष माननीय पप्पूजी कागदे साहेब यांनी सुद्धा आम्हाला आदेश दिलेले आहेत की तुम्ही अधिवेशनासाठी जोरदार तयारीने लागा आणि त्याचबरोबर आम्हाला एक मेळावा सुद्धा घ्यायला सांगितलेला आहे। 1 जून 2025 रोजी ठाण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं महाराष्ट्राचं अधिवेशन घ्यायचं ठरलेलं आहे आणि ती संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्ह्याचे आमचे भास्कर वाघमारे, त्याचप्रमाणे आमचे निरीक्षक बारसिंगे साहेब आणि माझ्यावर ठेवलेले आहे। ते संपूर्ण आता जुनं मी असल्यामुळे या ठिकाणचे जे आपसाचे मतभेद मिटून सर्व समाज एकत्र आणायचे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याप्रमाणे एकनाथजी शिंदे पालकमंत्री यांना सुद्धा आमंत्रण द्यायचे ठरलेले आणि बाहेरच्या स्टेटचे आमचे 2-3 आमदार येणार आहेत। नियुक्त केल्याचा उद्देश एवढाच आहे। परवा मागच्या 7 दिवसामध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती। ॲडव्होकेट आमचे विजय मोरेंनी त्यांना सकाळी मी फोन केला, कालही त्यांना फोन केला, म्हणजे अशा गोष्टी झाल्या, म्हणजे अण्णा तुम्ही जाहीर करा की चुकून माझ्याकडून काय झालं असेल त्यासाठी काही लक्ष देऊ नका, समाज आपल्याला एकत्र करायचा आहे, लोक तोडायचे नाही, अशा प्रकारे विजय मोरेंचं आमचं बोलायचं झालं। ते स्वतः उपस्थित राहणार होते पण ते कॉलेजला गेलेले आहे। प्रल्हाद जाधवचे आमचे चांगले संबंध आहे आणि प्रल्हाद जाधवचे आम्ही एक बैठक लावणार आहे आणि ते चांगले संबंध कसे जास्त होणार आणि जास्तीत जास्त लोकांसाठी आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार। उपस्थित नाही त्या बाबतीत काय सांगणार? त्यांना आम्ही निरोप दिला नाही। खरं तर पाहिलं तर महाराष्ट्राचे युवक आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय पप्पू कागदे साहेब यांनी ज्यांना नियुक्ती केलं ते बाबा संग्राम मोरे हे जिल्ह्याचे गेले अनेक 10 ते 12 वर्षापासून जिल्हाध्यक्ष म्हणून आहे। मात्र अंतर्गत आमच्या काही पार्टीमध्ये थोडा अंतर्गत मतभेद असल्यामुळे गैरसमजुतीतून हे सगळं होत चाललेलं आहे। पण लवकरच अण्णांनी सगळ्यांनी आमच्या ज्येष्ठ नेते ठाणे प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच हे जे छोटे छोटे जे गैरसमज आहेत ते दूर करून रिपब्लिकन पक्षाला एक संघ करण्याचं काम भविष्य काळात नक्कीच होईल आणि झालेला जो गैरसमज आहे ते दूर करून तुम्हाला आम्ही सर्वजण
असतील जाधव जिल्हाध्यक्ष सन्माननीय जाधव साहेब असतील किंवा सर्वच आम्ही एकत्र बसून भविष्य काळामध्ये रिपब्लिकन पक्षाला नवी चेतना देण्याचं काम आम्ही आदरणीय अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली करणार आहे.